राम गणेश गडकरी, महाराष्ट्रातले सर्वात मोठे नाटककार. अनेक महत्वाची नाटकं रंगभूमीला त्यांनी दिली, पण त्यातलं एक अत्यंत गाजलं ते म्हणजे संगीत एकच प्याला. एकच प्याला, त्याच्यावरून आठवण झाली. त्यात बाटलीही होती. प्याल्यात काहीतरी भरण्यासाठी बाटली लागते आणि पेला सुद्धा लागतोच. एकच प्याला अनेक प्याले, एकच बाटली अनेक बाटल्या, त्या सगळ्या घेऊन येत आहेत पद्मराज मगदूम कोल्हापूरहून. तो काय करणार आहे आपल्याला ठाऊकच आहे. आपण त्यांचं आधीच स्वागत करूया. पटापट धिंगडी पोको 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 पो धिंग पटापट धिंगडी पोको 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 पो. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ इतने. देख इधर यार ध्यान किधर है. अरे देख इधर यार ध्यान किधर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. समझता काम नहीं ये है तेरे बस का. कुकड़ू कुकू क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं ये है तेरे बस का. होश में आजा ध्यान किधर है. अरे होश में आजा ध्यान किधर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. मेरी तरफ जो उठा है तन के कट के वही हाथ गिरा बदन से. अरे मेरी तरफ जो उठा है तन के कट के वही हाथ गिरा बदन से. सामने आए किसका जिगर है. हाँ सामने आए किसका जिगर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. वन मॅन आर्मी. काय आज काय होणार मला काही कळत नाही. इतकं साधं, इतकं सगळं अवघड आहे तरीही साधं वाटतंय. असा एपिसोड. आज परीक्षकांचीच परीक्षा आहे. उर्मिलाजी, मला वाटतं की लवकरच अशी कुठलीच गोष्ट उरणार नाही की जी हे आपल्याला अशा प्रकारे बॅलन्स करून दाखवू शकणार नाहीत. फार म्हणजे काय आता ह्याला काय म्हणायचं. मला वाटतं आता पूर्वीच्या राऊंड्समध्ये त्यांनी हातावरती वगैरे काय ते बॅलन्सिंग केलं. आता फक्त आणि फक्त चिन. म्हणजे ते विमान कसं त्याला हे लागतो तळ, तसं एकच ह्याची जागा तर फक्त चिन. सगळं आपलं इथे बस. आणि ते जेव्हा ते ग्लासेस एकावर एक ठेवले जात होते तेव्हा ती ठेवणाऱ्याची पण पंचायत होत होती. तर मला वाटतं बॅलन्स करणाऱ्याची किती होत असेल हे त्याच्यावर ना आधी कळतं. त्यामुळे म्हणजे काय बोलणार ह्याच्यावरती. हे अद्भुत आहे सगळं आणि छान आहे आणि पुढे 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 जाते. त्यामुळे खूप मजा येते बघायला आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय. गंमत वाटते. खूप छान. बॅलन्स स्वतःचा कसा ठेवावा हा नेहमी रोज एक मुद्दा असतो. जेवणाआधी जेवणानंतर
कधी भूक लागली म्हणून बॅलन्स जातो, कधी भूक खूप जास्त जेवलो म्हणून बॅलन्स जातो. मनाच्या आपण त्याच्याबद्दल बोलूयाच नको. पण तुझा परफॉर्मन्स बघताना एवढं नक्कीच जाणवतं की तू एकलव्य आहेस आणि तुला तुझा कॉन्सन्ट्रेशनचा बिंदू मध्य मिळालेला आहे. त्यामुळे तू जे करतोस ते 100% असतं. त्यामुळे यावेळी ते 100% होतं. त्याची पदकं तुला नक्कीच मिळणार आणि टाळ्या तर नक्कीच. आणि सर एक अशी गंमत कळली आहे मला उर्मिलाजी की याच्या आईबाबांना लग्नाच्या 22 वर्षानंतर झाला. हा घरातला थोरला मुलगा. याच्या पाठीमागे एक भाऊ आहे. अगदी छोटीशी शेती आहे त्याच्यावर घराचं भागतं. आणि याला जर विचारलं तर हा कार्यक्रम जिंकणं, याच्या महाअंतिम फेरीपर्यंत जाणं हा एक जर पर्याय ठेवला आणि दुसरा पर्याय की तुला एक चांगली नोकरी मिळते, तर तू कुठला पर्याय निवडशील? चांगली नोकरी सर. कारण त्याला आत्ता नोकरीची गरज आहे आणि तो डेस्परेटली नोकरी शोधतोय. आणि खरं तर याला पोलिसात जाण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं की हा जर मनुष्य पोलिसात गेला. पण तू दिली होतीस ना गेल्या वेळी परीक्षा दिली होती असं म्हणायला होतं ना? हा, प्रयत्न करत होतो सर. 3 मार्क कमी पडले. मला गंमत वाटते की कशासाठी इतक्या काबिल, म्हणजे तू किती छान पोलीस ऑफिसर असशील. तर मला असं वाटते की जर पोलीस कोणी अधीक्षक वगैरे पाहत असतील हा कार्यक्रम तर प्लीज बघा. कारण का हा माणूस असा खरा माणूस आणि आय एम शुअर याचं फायरिंग नेम जास्त बेटर असणं. मकरंद सरांनी विनंती केलेलीच आहे आणि उर्मिलाजींतर्फे मी प्रश्नच नाही. विनंती प्रश्नच करतो की नाही. कृपया जर कोणी पोलीस महासंचालक, कोणीही त्याच्यातले कोणीही मोठी माणसं ती पाहत असतील तर हा एक खूपच महत्वाचा माणूस आहे आणि खूपच महत्वाचा खरोखर आपल्या महाराष्ट्रातला. त्यामुळे त्याला ते मिळायला पाहिजे. आता ते मिळेल तेव्हा मिळेल, त्याच्यासाठी प्रार्थना. आता मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात. उर्मिलाजी किती पदकं द्या? 10 पदकं.